प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आज आपल्या जीवनात दाखवली. आणि होय, पुन्हा एकदा आपण त्याची स्तुती आराधना करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत. याकरता आपण त्याचे धन्यवाद देऊ की प्रभूने आपल्याला दिवसभर राखलं, चालवलं आणि आपणास सुरक्षितरित्या राखून पुन्हा एकदा प्रार्थनेची संधी दिली. स्तोत्रसहिता 150 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याचा नभोमंडळात त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा आणि परमेश्वराचे स्तवन करा, त्याच्या नभोमंडळात स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा. होय, आपणही आज त्याचे स्तवन करण्याकरता एकत्र आलेले आहोत. त्याबद्दल त्याचे आपण धन्यवाद देऊ की त्यांनी आपणास ती संधी दिली. आणि होय, आपण त्या संधीमध्ये त्याचा लाभ घेणारे, उपयोगात आणणारे आपण असलो पाहिजे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि मग देवाचं वचन, प्रार्थना याकडे आपण जाणार आहोत. या आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, सुंदरची संधी आणलीस, हिवाळे कुटुंबियांना येण्याची संधी दिलीस, आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल ख्रिस्ताच्या तुला धन्यवाद देतो. होय पित्या, आम्ही माफी मागतो की ज्या चुका कळत नकळत झालेल्या आहेत दिवसभर रात्रीपासून, त्या सर्व चुकांची आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांना आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. ख्रिस्त, तुझ्या वेदीसमोर येण्यासाठी आम्हाला धैर्य दे, विश्वास दे, सामर्थ्य दे. आणि जेवढे जण आज हे संदेश ऐकतील त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये येणारे वचन ख्रिस्तामध्ये कार्यान्वित कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी संध्या आपणास दिली. आणि ही संध्या रोज आपल्या जीवनात देतो, रोज सकाळ देतो, रोज दुपार देतो. तर आपण देवाचे धन्यवाद देणारे, देवाला धन्यवाद देणारे प्रत्येक गोष्टीमध्ये असलो पाहिजे आपण. कारण की माहित नसतं की आजूबाजूला किती देवदूतांद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे त्याने आपल्या चालवलेलं असतं, राखलेलं असतं. हे आपणास ठाऊक नसतं. आपण आपल्या दुःखामध्येच फक्त बुडून गेलेले असतो. आपल्याला आपलीच दुःख फक्त दिसतात आणि आपल्याच दुःखामध्ये आपण बुडून गेलेले असे असतो. याकरता देवाची कृपा, शांती, आनंद जर पाहायचा असेल तर आजूबाजूच्या गोष्टींकडे पण लक्ष देणारे बना. उपदेशाच्या पुस्तकात म्हणलंय पहा, सुख आणि दुःख हे शेजारी शेजारी ठेवलेले आहेत परमेश्वराने, यासाठी की त्याच्या मागे काय होईल हे मनुष्यास कळू नये. आणि सुख दुःख शेजारी शेजारी जो परमेश्वराने ठेवलेत यासाठी ठेवलेले आहेत की आपण नेहमी सदा गमे, सदा सर्वदा त्या परमेश्वराच्या समागमे राहावं. आदाम जेव्हा त्या वाटिकेमध्ये परमेश्वराने तयार केलं आणि त्याला ती अधिकार दिले एदेन बागेचे सांभाळण्याचे, सर्पाला, हव्वेला ठकवलं आणि देवाचं वचन त्यांनी उलट बिघडून सांगण्याचा प्रयत्न केला आणि हवा ठकवली गेली आणि ते फळ खाल्लं आणि त्या एदेन बागेतून दोघांना सुद्धा, आदाम हव्वेला, परमेश्वराने आज्ञाभंगाच्या पापाकरता बाहेर घालवलं. ख्रिस्ताच्या रक्ताने पुन्हा एकदा आपणास त्याने पवित्र करून त्याच्या आत्मिक वेदीसमोर येण्याचे अधिकार ख्रिस्तामध्ये पित्याने दिलेले आहेत. याकरता संधी पहा, दिवस वाईट आहेत, संधी साधून घ्या, असं फर्स्ट थेसलोनिकन्स याच्या 5व्या अध्यायामध्ये वचन आहे. फर्स्ट थेसलोनिकन्स पहिले पत्र याचा 5व्या अध्यायात वचन काय सांगतं? पौल सांगतं की दिवस वाईट आहेत, संधी साधून घ्या. तुम्ही जेव्हा जेव्हा वेळ तुमच्याकडे असतील, चालताना, बोलताना, कुठेही जिथं वेळ मिळेल तिथे अंतःकरणातून निरंतर प्रार्थनेमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आज ती संधी आपणास दिलेली आहे. आणि होय,
त्या अंधकारावर प्रकाश प्रकाशमान व्हावा म्हणून ख्रिस्त या जगामध्ये त्याने जीवनाचा प्रकाश पाठवला. यशया 9 सांगितलं पहा, अंधकारातल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. आणि योहान 8:12 सगळ्यांना वचन तोंडपाठ असेल. ख्रिस्त म्हणतो पहा, ख्रिस्त त्या जीवनाचा प्रकाश आहे. जो त्याला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही. आणि होय, जे कोणी त्याला अनुसरतात, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहतात, प्रीतीमध्ये राहतात, शांतीत राहतात, प्रार्थनात राहतात, वचनानुसार वर्तन करतात, ते त्यांच्या जीवनातल्या सर्व आलेल्या छोटमोठ्या अंधारात अडकणार नाही. आणि जो अंधकारमय दिवस येणार आहे परमेश्वराचा, त्यात सुद्धा अडकणार नाही. ते सार्वकालिक जीवनाकरता ख्रिस्तामध्ये उठवले जातील. प्रेज द लॉर्ड. याकरता नेहमी परमेश्वराच्या समागमे ख्रिस्तामध्ये त्याला पांघरून घेतले असे राहा. फक्त प्रार्थनेपुरतच नाही, तर निरंतर त्याच्या समागमे असे राहा. आणि ती नवीन आत्मिक गोष्ट आपल्या जीवनात ख्रिस्ताद्वारे पित्याने केलेली आहे. ती योजना होती. जो मनुष्य समागमे काढून टाकण्यात आला त्याला परत ख्रिस्ताद्वारे पवित्र करून परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्या आणि जगाचा समेट केला ख्रिस्ताद्वारे. ती समेटाचं वचन आपल्याकडे सुपूर्त केलं. त्याच्या रक्ताद्वारे सर्व विपरीत अशा गोष्टी होत्या, विधी लिखित होत्या, त्या सर्व रद्द करण्यात आलेल्या आहेत. आपणही नेहमी शांतीमध्ये, प्रार्थनेमध्ये, सत्यामध्ये, वचनामध्ये, पवित्र आत्म्याच्या 9 फळामध्ये, नीतिमत्वाच्या प्रकाशाच्या फळामध्ये भरून गेलेले असलो पाहिजे. बघा, आपली ताटवाटी आज आपण चेक करूया की आपल्या ताटवाटीमध्ये काय गोष्टी आहेत. आणि देवासमोर येताना त्या गोष्टी रिक्त करा, याकरिता तुमचं पात्र त्याने त्याच्या आशीर्वादाने भरावं. ख्रिस्त मार्कमध्ये म्हणतो पहा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उठून उभे राहता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काय असेल तर त्याला क्षमा करा, अपराधी असेल तर. आणि तुम्ही करणार नाही तर स्वर्गीय पिताही तुम्हाला करणार नाही. आपलं पात्र रिक्त ठेवा आपल्या जीवनामध्ये, कारण की आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही आहोत. जे प्रभूची कृपा आपल्या जवळ आहे त्यापेक्षा जास्त गोष्टी अधिक अशा न मानणारे आपण असलो पाहिजे. कारण की ती कालतरुवर ख्रिस्त ही नवीन कळी लावण्यात आली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही दिसे रसे थबथबली. ही दिसे रसे थबथबली. पाहता वाट हो कसली. पाहता वाट हो कसली. माधुरी घ्या खरी म्यान जोन जाहली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कुणा विषारी दिसली. ही कुणा विषारी दिसली. प्रभू करी तरी ती रमली. प्रभू करी तरी ती रमली. ही सुधा या मुदा भ्रांती नाही चांगली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. ही असे खरोखर आपुली. ही असे खरोखर आपुली. ईश्वरे आपना दिधली. ईश्वरे आपना दिधली. चिंतुनी त्यामनी
वाईच्यातले अली ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद द्या की ती काल तरुवर, जो काळ प्रसंग होता अंधकाराचा, त्यावर प्रकाश प्रकाशमान व्हावा, मग ख्रिस्त ही प्रीतीची कळी नवीन लावण्यात आली. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि होय, देवाने जगावर ख्रिस्ताद्वारे प्रीती प्रगट केली. त्या प्रीतीतले अली बना, रम्मान बना. त्यामध्ये ती कालतोडवर नवीन कळी यासाठी लावली. ती विषारी नव्हती, ती विषारी नव्हती. ती आपणासाठी अपराधी झाली. तो आपणासाठी अपराधी झाला, आपणासाठी ठेचण्यात आला, आपणासाठी निंदा त्याची करण्यात आली. हे सर्व गोष्टी आपल्या होत्या ज्या ख्रिस्ताने सहन केल्या. आज जेवढे जेवढे हे वचन ऐकतील, ज्यांनी ज्यांनी आज पश्चाताप करतील ख्रिस्ताच्या नावामध्ये, आज त्यांच्या जीवनी त्यांच्या घरी ख्रिस्ताचं तारण उतरेल. होय, परमेश्वर ख्रिस्ताद्वारे तो विश्वास, ते प्रीती, शांती, तारण विदित त्याने केलं. याकरता देवाच्या वचनात रम्मान होणारे असे बना. देहाने नाही तर आत्म्याने बदलणारे बना. देहाने स्तुती नाही तर आत्म्याने खरेपणाने उपासक हवे, अशी परमेश्वराची इच्छा आहे, असं ख्रिस्त योहान कृष्णवृत्तांत 4 अध्यायात सांगतो. आणि तसे उपासक परमेश्वराला हवे आहेत. म्हणून परमेश्वराने जुना आदाम काढण्याकरता ख्रिस्त आत्मिक पुत्र, स्वतःचा एकुलता एक पुत्र पाठवला, यासाठी की आपल्यातल्या त्या सर्व जुन्या गोष्टी काढल्या जाव्यात आणि ख्रिस्ताने जे आज्ञा पालन केलं त्याच्याद्वारे सर्वजण नीतिमान ठरवले जावेत. मोशेद्वारे परमेश्वराने आज्ञा दिल्या, त्याचा आज्ञा भंग करणारे वाचले नाहीत, तर जो स्वर्गातून आज्ञा करत आहे त्याचा आज्ञा भंग करणारे वाचतील काय? इब्री लोकांच्या पत्रात वचन आहे. याकरता जो आत्म्याने चालवत आहे, पवित्र आत्म्याच्या वचनाने तुम्हाला शिकवत आहे, त्याच्या आवाजाद्वारे तुम्हाला चालवत आहे, त्याचा अपमान करणारे बनू नका. तुमच्या प्रार्थनेची उत्तर ही तेव्हा मिळतील जेव्हा परमेश्वराने ठरवलेला काळ तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. याकरता देवाच्या वचनात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहा, त्याच्याशी संबंध स्थापित करा, मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करा, त्याला आपल्या जीवनात बोलवा, गुडघ्यावर या, आस्था धरा, पश्चाताप करा, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रार्थना करा, बायबलची वचनं वाचा, स्तोत्रे गा, गाणी गा, आणि त्यामध्ये रम्मान राहा. प्रेज द लॉर्ड. जो त्याच्या आवाजाद्वारे चालवतो त्याचा अपमान करणारे बनू नका. तुम्हाला हवी तशी परिस्थिती बदलणारा परमेश्वर नाही, तर तो त्याच्या योजना, त्याच्या संकल्पना, त्याच्या इच्छेनुसार सुंदर, ग्रहणीय, उत्तम अशा बनवतो. पण मनुष्याला डोळ्याने पाहिल तो पण विश्वास नसतो. त्याला असं वाटतं की आपण मागितलं ते आपल्याला मिळालं पाहिजे. पण परमेश्वरी इच्छा त्याच्यापेक्षा चांगल्या आहेत, त्याच्याकडे सुंदर सुंदर देणग्या आहेत. याकरता त्याचा अपमान करणारे बनू नका. आपण नेहमी एक गाणं गातो, पुन्हा एकदा ते गाणं गाऊया. थोडस माझाही घसा खराब आहे, तरी पण प्रभूमध्ये आपण पुन्हा एकदा ते गाणं गाऊया. त्या आवाजाचा अपमान करणारे बनू नका. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में
जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो होय प्रभू। सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिली कार मानतो होय प्रभू। अनेक वेळा आम्ही अपमान केला असेल त्या सर्व गोष्टींचा त्या आवाजाचा त्या ख्रिस्तावर तू आम्हाला क्षमा कर परमेश्वरा। आम्ही तुझ्या वचनाने तुझ्या पवित्र आत्म्याच्या आवाजामध्ये आम्ही चाललेले नाहीयेत तर आम्हाला तो स्पर्श तो आवाज तुझा आम्हाला कळावा आणि आम्ही त्याच्या आवाजाची जाच करावी तू खात्री करून घ्यावी। आमचं पाचारण निवडणूक ख्रिस्तामध्ये शोधावी असं आत्मिक ज्ञान प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये घाल परमेश्वरा। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर धीर दे विश्वास दे आणि सर्व अंधकाराची बंधनं ख्रिस्ता त्यांच्या जीवनातून काढून टाक। ही प्रार्थना तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या आमेन। प्रेज द लॉर्ड। या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आज पुन्हा एकदा एक सुंदरशा संदेशाकडे प्रभूमध्ये जाणार आहोत। याकरता की त्या संदेशाद्वारे त्या वचनाद्वारे आपल्या जीवनात काही अशा काही अंधकार गोष्टी निर्माण झाल्या असतील, असे काही पेच निर्माण झाले असतील, अशा काही विचित्र गोष्टी निर्माण झाल्या असतील तर सर्व गोष्टीमध्ये प्रभूचं वचन तुम्हाला सांत्वन द्यावं धीर द्यावा विश्वासात स्थिर व्हावे। भिवू नको विश्वास मात्र धर। आज जो आपण संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत तो हाच आहे भिवू नको विश्वास मात्र धर। होय जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी अवांतर अशा यायला सुरुवात होतात। जेव्हा तुम्ही तुमचं जीवन बदलू पाहता जेव्हा देवाच्या वचनामध्ये वाढू पाहता प्रार्थनेत राहू पाहता तेव्हा तो देवील तो सैतान अनेक गोष्टींद्वारे तुम्हाला तो माग खेचू पाहतो। याकरता त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका। त्या द्वेषाकडे त्या निंदांकडे त्या परीक्षाकडे पहा कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका। फक्त देवाचं वचन प्रार्थना जी केलेली आहे तुम्ही ते मिळूस तोपर्यंत परमेश्वर तुमच्या जीवनात दिवस तोपर्यंत सतत निरंतर प्रार्थना करणारे बना। आपण एक 2-4 दिवसापूर्वी संदेश ऐकला पहा। ख्रिस्त म्हणतो माझा पिता ही काम करत आहे आणि मी ही काम करत आहे। जेव्हा तुम्ही प्रभूकडे प्रार्थना सुपूर्त करता ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसला आहे तो जो देवाकडे प्रार्थना विनंतींची सादर करतो त्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा। तो तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीवर काम करत आहे आणि जोपर्यंत ते साकारलं जात नाही तोपर्यंत पित्याला नेहमी विनंतीद्वारे आठवण करून देणारे बना। जसं यशामध्ये परमेश्वर म्हणतो यरूशलेममध्ये पहारेकरी नेमले आहे ते सतत प्रार्थना करतात विसंबू नका म्हणतो तो मला आठवण करून द्या। आणि होय
निरंतर प्रार्थना करणारे बना. जोपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना विनंती मान्य होत नाही तोपर्यंत शांत चित्ताने परमेश्वराची ख्रिस्तामध्ये प्रार्थना करणारे बना. त्या प्रार्थनेतून तुम्ही बाहेर यावं, तुम्ही त्या विश्वासातून बाहेर यावं. म्हणून सैतान गरजणारा सिंहासारखा फिरत असतो कोणाला गिळावे म्हणून. आणि जो कोणी ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त बाहेर सापडतो, जगी गोष्टीमध्ये सापडतो, तो गिळतो त्याला. हे तेवढंच सत्य आहे. जो कोणी विश्वासात दृढ उभे राहतो तो त्याला विरोध करायस ख्रिस्तामध्ये समर्थ असा बनतो. ख्रिस्त त्याला विरोध करतो वचनाद्वारे, विश्वासाद्वारे. पहा, अरण्यात जेव्हा ख्रिस्ताची परीक्षा झाली 40 दिवस, 40 तो उपाशी होता. परीक्षक त्याच्या शेजारी आला. तो 40 दिवस 40 रात्र होता. नंतर परीक्षा झाली, त्यांनी अनेक प्रश्न विचारले. 3 वेळेस तिथे आपण वचन ऐकतो ख्रिस्ताने त्या 3 वेळेस वचन बोलून त्या दुष्टाचे बाण निखळून पाडले. याकरता इपिस्करास पत्र 6 अध्यायाची शस्त्र सामुग्री धारण करायला सांगितलेले आहे. तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही तर सैतानाची दुरात्मे, आकाशातले दुरात्मे त्या संगती आहे. आणि तुम्हाला ते युद्ध जिंकायचे तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही विजयशाली ख्रिस्त बाळगणारे असला पाहिजे. तारणाचा मुकुट, नीतिमत्वरूपी ओरस्त्राण, विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार, सत्याचा कमरबंद आणि शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका घातलेले तुम्ही असला पाहिजे. पेत्र त्याचे पहिले पत्र 5 अध्याय 7-8 वचनामध्ये सांगितलंय की पहा तुम्ही विश्वासात दृढ असे उभे राहिलेले असला पाहिजे. काय आज आपण त्या विश्वासात दृढ असे उभे आहोत काय? देवाचं वचन सांगतो, भिवू नको, विश्वास मात्र धर. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत असता, देवामध्ये बदल घडू पाहण्याकरता प्रयत्नशील असता, आत्मिक जीवनामध्ये भुकेले तहानेले असता, तेव्हा तुमच्या जीवनात अशा अनेक निंदा, त्रासही वाढले जातात. याकरता की तुम्ही त्यामध्ये स्थिर राहू नये. आज आपण या वचनाकडे जाणार आहोत आणि प्रभूच्या त्या वचनाद्वारे एक आत्मिक बोध आपल्या जीवनात घेणार आहोत. भिवू नको, विश्वास मात्र धर. प्रेज द लॉर्ड. त्याकरता आपण अध्याय वाचणार आहोत. मार्क कृष्णवर्तमान 5 अध्याय. मार्क याचा 5 अध्याय, यातली काही वचनं वाचणार आहोत. पहा, इथे एक घटना घडली जेव्हा ख्रिस्त याच्याकडे एक अधिकारी आला. काय लिहिले पहा, यायऱ्याच्या कन्ये जिवंत करणे व रक्तस्त्रावी बाईस बरे करणे. या दोन्ही घटना एकदम झाल्या. पण त्या कशा झाल्या? त्या अचानक झाल्या का? नाही. हे आपण पाहूया वचनाद्वारे. प्रभूचं वचन काय आत्मिक बोध देतं. आज जो संदेश आपण ऐकणार आहोत, भिवू नको, विश्वास मात्र धर. पहा, मार्क शुभवर्तमान याचा 5 अध्यायामध्ये 21 ते 24 वचन पहिल्यांदा आपण वाचूया. या वचनात काय लिहिले पहा, मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्या जवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तेव्हा तो सरोवराजवळ होता. मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनवणी केली की माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे, ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण येऊन तिजवर हात ठेवावे. मग तो त्याच्याबरोबर गेला. तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला व त्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन सांगतं, याईर हा अधिकारी ख्रिस्ताकडे जेव्हा सरोवराच्या पलीकडे गेला ख्रिस्त, तेव्हा तिथं गर्दीत जमला होता. तो अधिकारी आला, ख्रिस्ताच्या पाया पडला, म्हणाला की माझी मुलगी मरावयास टेकली आहे, तुम्ही येऊन फक्त तिच्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. आज तुम्ही अनेक गोष्टी प्रभूकडे मागत असाल, त्याकडे विनवणी करत असाल. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत असता, वचनात असता, तेव्हा काय गोष्टी घडतात आज आपण शिकणार आहोत. यायऱ्याच्या कन्येस बरा करण्यासाठी ख्रिस्त चालला होता, पण परत गर्दी जमली आणि त्या गर्दीमध्ये ती रक्तस्राव स्त्री असते आणि ती म्हणते मनामध्ये, मी याच्या वस्त्राच्या गोंड्यात शिवले तरी मी बरी होईल. आणि ती शिवते आणि ती बरी होते. तिचा रक्ताचा झरा सुकतो, असं वचन आहे तिथे. काय वचन सांगतं पहा, मार्क याचा 5 अध्याय 27 वचनापासून वाचू. ती येशू विषयी गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली. कोण?
ती रक्तस्राव स्त्री, तिने येशूविषयी ऐकलं होतं, ते ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याला वस्त्राला शिवली. तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. ती म्हणली, काय म्हणली की मी फक्त वस्त्राला शिवेन आणि बरी होईल. आणि ती शिवली आणि बरी झाली. तिचा 12 वर्षाचा रक्ताचा झळा सुकला. आज आपण जे वचन शिकत आहोत की भिवू नको, विश्वास मात्र धर. ज्या तुम्ही प्रार्थनेमध्ये उभं राहण्यासाठी प्रयत्न करत असता, वाईट परिस्थिती बदलावी, तुमची दुःखाची क्लेशाची परिस्थिती बदलावी म्हणून तुम्ही ख्रिस्तामध्ये पित्याकडे विनंती करत असता, तेव्हा अनेक अशा गोष्टी घडतात की तुम्ही त्या विश्वासातून बाहेर यावं म्हणून तुमची निंदा केली जाते. अनेक त्या दुष्टाद्वारे अनेक परीक्षा, अनेक संकट तुमच्या जीवनात आणली जातात. आणि आज आपण ही गोष्ट पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये आत्मिक जीवन बदलावं, तुमची सर्व गोष्टी बदलाव्यात म्हणून प्रार्थनेमध्ये वाढत असता, देवाच्या वचनात वाढत असता, चर्चमध्ये वाढत असता, जगामध्ये राहत असता, पण तेव्हा अनेक अशा गोष्टी घडतात की तुम्ही त्या विश्वासातून बाहेर यावं म्हणून, तुमचा विश्वास तुम्ही खचून जावं म्हणून, तुमचा विश्वास अल्पविश्वासामध्ये बदलावा म्हणून अनेक गोष्टी घडत असतात. ज्या प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पित्याकडे तुम्ही सादर करता, त्यानुसार घडत नसताना सुद्धा जेव्हा तुम्ही विश्वासू राहत असता, देवावर विश्वास ठेवत असता, तेव्हा तुमचा विश्वास खचावा म्हणून तो दुष्ट तुमच्या जीवनात अशा अनेक प्रकारच्या निंदा आणतो, अनेक प्रकारच्या अडचणी उभा करत असतो. लक्षात ठेवा, त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे बना. या यायरेच्या कन्येच्या घटनेमधून आपण त्याच गोष्टी आज शिकणार आहोत. भिवू नको, विश्वास मात्र धर. मार्क याचा 5व्या अध्यायामध्ये आपण जे काही वचन वाचली, त्याच्या पुढची सुद्धा वचन वाचली. जेव्हा ख्रिस्त यायरेच्या कन्येस बरे करायला चाललेलं असताना गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये ख्रिस्ताविषयी ऐकून एक रक्तस्राव शिरली आणि ती म्हणाली की याच्या वस्त्रात शिवलेस मी बरी होईल. आणि ती शिवली आणि ती बरी झाली. त्याच्या पुढे काय होतं पहा. हे सर्व घटना घडत असताना पुढे जाऊन काय होतं, यातलं 35 वचनापासून वाचतो. मार्क 5वा अध्याय 35 वचन. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली, गुरुजीला आणखीन श्रम कशाला देता. परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. त्याने आपणाबरोबर पेत्र, याकोब, याकोबाचा भाऊ योहान याच्याविषयी कोणाला येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला. पहा, ख्रिस्त यायराच्या कन्येस बरा करायला जात असताना एक निरोप येतो. निरोप काय येतो? निरोप येतो, तुम्ही गुरुजींना त्रास का देता? तुमची कन्या मरण पावली आहे. तुम्ही सुद्धा विश्वासाने प्रार्थना करत असताना जेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तर येत असतात, त्या क्षणी अनेक अशा घटना तुमचं मन विचलित करतात. अनेक गोष्टी तुमच्या जीवनात घडू लागतात. म्हणून तर अनेक प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळालेली नसतील. पहा, हे वचन आपल्यास तोच आत्मिक बोध देत आहे. काय बोध देत आहे की सभास्थानाच्या अधिकारी घरी आल्यावर अतिशय रडणारे, आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करिता व रडता? मूल मेले नाही तर झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपवास केला व त्या सर्वांचं बाहेर घालून मुलाचा बाप व आई आणि आपल्या बरोबर इसम त्यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. नंतर बालिकेला हात धरून तो म्हणाला, तलिता कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत विस्मित झाले. हे कोणाला कळू नये म्हणून जपा, अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खावयास द्यावयास सांगितले. प्रेज द लॉर्ड. पहा, या सर्व गोष्टी अशाच घडल्या काय? या सर्व गोष्टी आपणास एक आत्मिक बोध देतात. ती रक्तस्राव स्त्री किती वर्ष पीडित होती? 12 वर्ष. आणि ती मुलगी किती वर्षाची होती? 12 वर्षाची होती. या दोन्ही गोष्टी अशाच घडलेल्या नाहीयेत. आज जर तुम्ही देवाच्या वचनाकडे कान लावत आहात तर पवित्र आत्मा आज ख्रिस्तामध्ये तुम्हाला विदित करत आहे की जेव्हा
तुम्ही किती वर्ष त्यात घालवली असताना, पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असता तेव्हा तुम्ही विश्वास धरणारे बना. अशा ज्या अनेक गोष्टी तुमच्या कानावर पडतात, तुमचं मन विचलित करू पाहतात, तुमचं जीवन विचलित करू पाहतात, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे बना. आणि प्रभू काय सांगत आहे, ख्रिस्त काय सांगत आहे वचनाद्वारे, त्याद्वारे बदलणारे बना. ती वचन आपल्याला तेच गोष्ट सांगतं, परंतु येशूने सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाराला मनाला भिवू नको, विश्वास मात्र धर. ख्रिस्ताने त्या वर्तमानाकडे दुर्लक्ष केलं. कुठल्या वर्तमानाकडे? तुमची मुलगी मेली आहे. आज तुम्हीही अनेक गोष्टीमध्ये बदल पाहत असाल, विश्वास धरून प्रार्थना करत असाल, पण तुमच्याही कानी कपाळी अनेक गोष्टी ऐकायला येत असतील. तुम्ही ऐकत असाल, त्याच्याकडे कान लावत असाल, त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनात जातात आणि तुम्ही धरलेला विश्वास डळमळीत होतो. याकरता तुम्ही प्रार्थनेत असताना, विश्वास धरून प्रार्थना करत असताना अशा सर्व गोष्टींना, सर्व वर्तमानाकडे दुर्लक्ष करा. त्याला घाबरू नका, तर विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा. जो काही त्याच्या सामर्थ्याने विश्वास धरलेला आहे त्यानुसार तुम्हाला मिळणारच आहे, असा विश्वास धरून राहा. जे काही प्रभूची योजना असेल ते आपल्याला मिळेल, हा विश्वास धरा. ख्रिस्ताने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त त्याने पेत्र, याकोब आणि योहान यांना संगती घेऊन त्या खोलीत गेला आणि त्या मुलीला म्हणाला, तलिता खुम, मुली मी तुला सांगतो उठ. आणि ती उठली. होय, आज प्रभूचं वचन तुम्हाला आत्मिक बोध देतंय. जेव्हा तुम्ही विश्वासात वाढत असता, प्रार्थना करत असता, तुम्हाला कळलेलं असतं की मी दुःखी झालेले आहे, मी पडलेला आहे, मला बदललं पाहिजे, तेव्हा तुम्ही अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे झाला पाहिजे. त्या गोष्टी तुमचं लक्ष, तुमचं मन, तुमचा विश्वास डळमळीत करण्याकरता होत आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, मी सर्वांकरता पुन्हा एकदा ते होशेचं पुस्तकातली काही वचन वाचतो. होशे याच्या पुस्तकामध्ये आपण वचन ऐकलं होतं, पुन्हा एकदा ऐकणार आहोत. पहा, होशे याच्या पुस्तकामध्ये एक सुंदरसं वचन 10व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. होशे याचा 10वा अध्याय 12 वचन काय सांगतं की तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरता त्याला शरण जाण्यास हा समय आहे. हा समय तुमच्या जीवनात का दिलेला आहे? तुमची जी पडीत जमीन होती आतापर्यंत, जी देवाच्या वचनाने तुम्ही सिंचित केलेली नाहीये, ते नांगरून काढण्याकरता दिलेला तुम्हाला हा समय आहे परमेश्वराने. तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही विश्वासात, धैर्यामध्ये, वचनामध्ये वाढलं पाहिजे. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा जे तुमचं मन, तुमचा विश्वास विचलित करू पाहत आहेत. तुम्ही देवाच्या वचनाकडे, प्रार्थनेकडे लक्ष द्या, त्याच्याकडे कान लावा, आपलं जीवन बदला. त्या वचनाद्वारे आपली पडीत जमीन नांगरून काढा, म्हणजे परमेश्वर येऊन धार्मिकतेची वृष्टी करेल. जो आपली पडीत जमीन अशी नांगरून काढेल आणि तुम्ही त्या पडीत जमीन नांगरून काढण्याकडे लक्ष नाही दिलं, तर तुम्ही जी प्रार्थना करताय त्याचं फळ कोण देईल तुम्हाला? तुम्ही ती पडीत जमीन नांगरून काढणारे बना. पहा, स्तोत्र 109 याचं 3रं आणि 4थं वचन काय सांगतं. स्तोत्र संहिता 109 याचं स्तोत्र संहिता 109 याचं 3रं आणि 4थं वचन काय म्हणतं पहा. त्यांनी मजवर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे, ते मजसी विनाकारण झगडले. मी प्रेम करीत असता ते माझा विरोध करीतात, मी तर प्रार्थनेत मग्न असतो. प्रेज द लॉर्ड. आणि दुसऱ्या ठिकाणी एक ऑनलाईन ऍप आहे, त्याच्यामध्ये सांगितले की जे असं द्वेष करतात मी त्यांच्याकरता प्रार्थना करतो.
पहा, हे वचन आपणास सांगत आहे, दाविदाचं स्तोत्र आहे 109 3-4 वचन. त्यांनी मजवर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे, ते मजसे विनाकारण झगडले आहे. ख्रिस्ता संगती सुद्धा असेच झगडले विनाकारण. तो तर पापांची क्षमा करण्याकरता, स्वतःच अर्पण करण्याकरता आला होता. तीच चित्तवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. जे विनाकारण झगडतायत, विनाकारण अशा गोष्टी तुमच्या कानावर पडत आहेत, त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुम्ही देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये मग्न राहा आणि अशा सर्व लोकांकरता प्रार्थना करणारे बना. प्रेज द लॉर्ड. आपली चित्तवृत्ती अशी असली पाहिजे. पहा, जे वचन आपल्याला जे सांगत आहे आज, अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि प्रार्थनेमध्ये मग्न राहा, वचनामध्ये मग्न राहा. आणि वचन जे विश्वास देते, तर विश्वास सामर्थ्याचा पकडणारे राहा. काय आपलं जीवन आज सांगितलेल्या वचनानुसार असंच आहे काय? पहा, नीतिसूत्रामध्ये पण वचन, नीतिसूत्र 3रा अध्याय 21, नीतिसूत्राचा 3रा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्राचा 3रा अध्याय याच्या 21 वचनापासून वाचतो. नीतिसूत्र 3रा अध्याय 21 वचनापासून. माझ्या मुला ती तुझ्या डोळ्या आड होऊ देऊ नको. तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव. काय सांभाळून ठेव? चातुर्य आणि विवेक, त्याचं ज्ञान, त्याचं वचन, ते सांभाळून ठेवा. तुम्ही दृष्टी आड होऊ देऊ नका. त्यात अहोरात्र रममाण राहा, प्रार्थनेत, वचनामध्ये. अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा जे तुमचं मन, विश्वास विचलित करत आहेत. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण असे होतील. त्याची वचन, त्याचं ज्ञान तुमच्या कंठाला भूषण असे होतील. जेव्हा तुम्ही त्यामध्ये रममाण राहता, अशा सर्व गोष्टींकडे, जगाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता, तू निस्ते वेळी भिणार नाहीस. तू निसशील आणि तुझी झोप सुखाची होईल. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको. दुष्टांची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. तो तुझे पाय गुंतू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही वचनामध्ये रममाण राहता, असे सर्व द्वेष, निंदा करण्यापासून दूर राखता, विश्वास धरता, प्रार्थनेत राहता, वचनात बदलता, ते वचन स्वीकारता आणि अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुमचे पाय परमेश्वर गुंतू देत नाही. जरी दुष्टांची धाड आली तरी तुम्ही भीत नाही, कारण की देवाचं वचन तुमच्या ठायी असतं, ख्रिस्ताचा विश्वास तुमच्या ठायी असतो आणि त्याचं सामर्थ्य तुमच्या ठायी कार्य करतं. याकरता देवाच्या वचनामध्ये रममाण राहा आणि अशा सर्व गोष्टीकडे कान लावणं सोडून द्या जे तुमचं मन विचलित करत आहे, विश्वास डळमळीत करत आहेत. भिवू नका, विश्वास मात्र धर. नीतिसूत्र 4 अध्याय यातले 10 वचनापासून 10 ते 14 वचन वाचणार आहात. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरलतेच्या वाटाने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत. तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे. दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको. प्रेज द लॉर्ड. जर तुमचे प्रश्न तुम्हाला सुटावे असे वाटत असतील, आज तुम्ही प्रार्थना करता तसं उत्तर तुम्हाला मिळावं असं वाटत असेल, ते सर्व दुष्ट मार्ग सोडून द्या. परमेश्वर जे सरळ वचन, सरळ मार्ग दाखवत आहे आणि त्याने चाला. वाट पहा प्रार्थनांची आणि तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, भिवू नका. माझ्या मुला, माझी वचनं ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. होय, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल जर तुम्ही त्याच्या वचनाने वागत आहात तर. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटाने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. जेव्हा पवित्र आत्मा देवाचं वचन शिकवतो, त्या वचनानुसार जर तुम्ही चालता तर तुम्ही कुठेही अडकणार नाही. त्या वचनामध्ये स्थिर राहता तेव्हा तुम्ही कुठेही अडकणार नाही.
तुमचा विश्वास डळमळीत होऊ देत नाही, तेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये विजय प्राप्त करता. तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राहा, कारण की ते तुझे जीवन आहे. ख्रिस्त म्हणतो पहा, मी दिलेले वचन तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन असे आहे. काय आज आपण ते वचन दृढ राखत आहोत काय? का नुसते ऐकणारे आहोत, कृती करणारे नाही आहोत? अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा जे तुमचा विश्वास डळमळीत करू पाहत आहे. निंदा, द्वेष, कलह, शाब्दिक युद्ध तुमच्या जीवनातले बंद करा आणि देवामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये रममान व्हा. प्रीतीने, शांतीने आपलं जीवन बदला, कारण की हा वेळ परत मिळणार नाही. हा वेळ परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 112 5 ते 8 वचन काय म्हणतात. स्तोत्रसंहिता 112 5 ते 8 वचन प्रभूमध्ये काय म्हणतात. जो मनुष्य दया करीतो, उसने देतो, त्याचे कल्याण होते. तो न्यायसभेत आपल्या वादाचे समर्थन करेल. ज्याचा वाद असेल त्याचं समर्थन कसं होईल? जो मोकळ्या हाताने पेरणार आहे, सरळ हाताने पेरणार आहे. आणि जर तुम्ही अशी पेरणी केलेली आहे प्रीतीने इतरांच्या जीवनामध्ये, तर तुमच्या वादाचं समर्थन होणार आहे. विश्वास धरा, तो कधीही ढळणार नाही. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहते. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूंची गती आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो डगमगणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, हा काळ दिलेला आहे देवाने तुम्हाला बदलण्याकरता. सरळ हाताने पेरणी करा, इतरांकरता प्रार्थना करा. पहा, तो कधीही ढळणार नाही. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहते. तो वाईट बातमीला भिणार नाही. जेव्हा तुम्ही विश्वासात वाढता, वचनात राहता, प्रार्थनेत राहता, नम्र होता, आस्था धरता, पश्चाताप करता, शाब्दिक युद्ध बंद करता, ख्रिस्ताच्या शांतीने राहता, तेव्हा कितीही वाईट बातम्या आल्या तरी तुम्ही त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुम्ही भिणार नाही, कारण की तुम्ही सामर्थ्याच्या, विश्वासात त्याच्या ख्रिस्ताच्या परिपूर्ण असे बनता. तुमचं मन स्थिर असतं त्याच्या वचनाने, प्रार्थनेने. ज्याचं मन स्थिर नसतं तो अस्थिर बनतो. ते सर्व अशा गोष्टींकडे कान लावतो. त्याच्या मनाच्या शंका, शाब्दिक युद्ध, वादिवाद यात त्याला रस वाटतो. देवाचं वचन सांगतं त्याचं मन स्थिर असतं. आपल्या शत्रूची गती आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पायीपर्यंत तो डगमगणार नाही. पण मी प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये, ख्रिस्त काय सांगतो? दुष्टाला अडवू नका, शत्रूंकरता प्रार्थना करणारे बना. जे छळ करतात त्यांकरता प्रार्थना करणारे बना. तो काळ आहे, तुम्ही स्थिर होऊस तोपर्यंत देवाने तुम्हाला तो काळ दिलेला आहे. विश्वास धरा आणि तो स्थिर होऊपर्यंत अशा बातम्या येणार आहेत भीती घालणाऱ्या, तर त्याकडे दुर्लक्ष करा. भिवू नका, विश्वास मात्र धर, देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण शेवटचं वचन वाचणार आहोत. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10 अध्याय 12 आणि 13 वचन. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 10 अध्याय आणि 12 आणि 13 वचन आपण वाचणार आहोत. यास्तव आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही उभे आहात का? तुम्हाला वाटतं का ख्रिस्ताच्या विश्वासात उभे आहात? तर या गोष्टी ज्या पाळू पाहतात तुम्हाला, निरर्थक गोष्टी, शाब्दिक युद्ध, वादिवाद, अशा सर्व खोट्या गोष्टी, जगाची भूलतापा, याकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तुम्ही पडणार नाही. विश्वासात स्थिर असे उभे राहा. यास्तव आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्यात सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेवर तिच्यातून निभवण्याचा उपाय करील, असे की तुम्ही सहन करण्यास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. ती परीक्षा गुदरून जाऊस तोपर्यंत स्थिर राहा. देव विश्वास पात्र आहे, तो उपाय काढेल यातून. तोपर्यंत शांत राहा, स्थिर व्हा,
स्वतःला बदला, विश्वासात वाढा, भिवू नका. अशा सर्व निरर्थक गोष्टीपासून स्वतःचं जीवन दूर राखा. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर तिच्यातून निभवण्याचा उपाय सुद्धा करेल. जेव्हा तुम्ही असं वचनाकडे लक्ष लावता, विश्वासात दृढ राहता, प्रार्थनेत दृढ राहता, आस्था धरता, पश्चाताप करता, ख्रिस्ताच्या आत्म्यात ऐक्य राखत प्रार्थना करता, स्वतःचं जीवन बदलू पाहता, तेव्हा परमेश्वर तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देत नाही. तो विश्वास पात्र आहे आणि तो उपाय करतो. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादी कार्यान्वित करो. आमेन. हे आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ तो आमच्या जीवनात आणली त्याबद्दल धन्यवाद देतो. हिवाळी आई, त्यांचे वडील, त्यांचे लेकरं, अमित ब्रदर, आमच्या शेजारची ताई दादा, त्यांचे लेकरं ऑनलाईन पाहतायत, ते आम्ही स्वतः ख्रिस्ता तुझकडे सुपूर्त करतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर आणि विश्वासात तुझ्या सामर्थ्यात आम्हाला तू स्थिर कर. अशा सर्व निरर्थक गोष्टीपासून आम्ही दृष्टी हटवावी आणि ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक याकडे दृष्टी राहावी आणि अहोरात्र तुझ्या वचनात रममाण राहावं. याकरता सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई तू घाल. पवित्र आत्म्याचा आवाज आमच्या ठाई तू ख्रिस्तामध्ये घाल. परमेश्वरा, आमच्यातून झालेल्या सर्व चुकांची तू आम्हाला क्षमा कर. आज जे भयभीत आहेत त्यांना तुझ्या विश्वासाद्वारे, तुझ्या आवाजाद्वारे ख्रिस्ता त्यांना तू स्थिर कर. परमेश्वरा, जे आज प्रियजन घरापासून दूर आहेत त्यांना घरी परतीचा वाट ख्रिस्तामध्ये दाखव. परमेश्वरा, होय प्रभू, आज जे भुकेले तर त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे आज प्रार्थनेमध्ये आहेत, अंतकरणातून मागत आहेत, त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. होय, जे बिछाण्याला खिळलेले आहेत त्यांचे आजार ख्रिस्तामध्ये काढ. परमेश्वरा, ज्यांचे सर्व आजार आज असह्य झाले त्यांना त्या सर्व गोष्टीपासून बंधनातून ख्रिस्तामध्ये मोकळ कर. जे निराशामध्ये आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या ख्रिस्तामध्ये आश्रयामध्ये घाल. परमेश्वरा, सर्व पास्टर सेवकांना आत्मिक उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकार आहे ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. सर्व लहान लेकरांमध्ये ज्ञान प्रीती घाल. एवढे कुटुंबातले आहेत, आमच्या शेजारचे आहेत, ऑनलाईन बघणारे जे लहान लेकर आहेत, यांना सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून दूर ठेव. तुझ्या ज्ञाना प्रीतीमध्ये त्यांना ख्रिस्तामध्ये घाल. परमेश्वरा, हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्ताने तू ऐकलेला आहेस म्हणून धन्यवाद देत ख्रिस्ताच्या नावात पित्या तुला ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणतो एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास म्हणून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखी राहा. प्रभूची इच्छा असेल तेव्हा आपण भेटू. गुड नाईट. आमेन.